हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। कढई आपली छान गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी साधारण 1.5 पळी तेल टाकलेले आहे, पाहू शकता। तर आपलं तेल गरम झालं ना छान की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे बघा। मोहरी आणि जिरं मी अर्धा चमचा घेतलेले आहे। ते छान असं तडतडलं फुललं की त्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 5-6 कढीपत्त्याची पाने टाकून घेतली। कढीपत्ता पण आपला छान हे झालं की त्याच्यानंतर अद्रक घेतलेली आहे बघा किसून। लसूण पण आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। मैत्रिणींनो, खूप झटपट ही रेसिपी होणारी आहे आणि सगळ्यांनाच आवडण अशी आहे। इथे मी एक कांदा छान बारीक कट करून घेतलेला तो टाकून दिलाय। त्यानंतर आपल्याला हे छान एकदा हलवून घ्यायचे बघा। पाहू शकता अशा पद्धतीने छान मस्त हलवून घ्यायचे। कांदा आपला जरासा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा। मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहू शकता मैत्रिणींनो, टमाटा कांदा आपला छान परतलेला आहे। त्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर छान बारीक कट करून धुवून स्वच्छ मी ह्याच्यात टाकून दिली। तर हे छान आपलं परतून झालेलं आहे। तर इथे आपण मसाले टाकून घेऊया। पाहू शकता इथे मी हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतले आणि थोडंसं बेडगी मिरची पावडर कलरसाठी ती घेतलेली आहे। तर हे मसाले सर्व आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत बघा। छान तेल सुटले बघा आपल्या मसाल्याला। तर त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, पाहू शकता इथे मी वांगी घेतली होती 4-5, त्या वांग्यांच्या फोडी केल्यात आणि ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेत। तर सर्व हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। तर ह्याच्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी टाकून घेते। 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे आपल्याला। ही भाजी थोडी ओलसर करायची आणि छान एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचे बघा। त्यानंतर आपल्याला इथे 10 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची। वांगी बारीक आपण कट केलेली आहे, त्याच्यामुळे भाजी शिजायला टाइम नाही लागणार। मध्ये मध्ये चेक करायची भाजी शिजली का।
तर आता बघूया आपण आपली भाजी झाली आहे का चेक करायची। पाहू शकता मैत्रिणींनो, भाजी आपली छान मस्त शिजलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे बघा। आणि हे परत आपल्याला एकदा हलवून घ्यायचे। थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची। पहिली पण आपण कोथिंबीर टाकली होती। भाजी शिजल्याच्या नंतर थोडी कोथिंबीर टाकायची, म्हणजे भाजी दिसायला पण छान दिसते आपली। तर पाहू शकता मैत्रिणींनो, भाजी आपली झालेली आहे। तर ही बाउलमध्ये आता काढून घेऊया। तर कशी वाटली माझी वांग्याची रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।